ऑलराइट एव्हरीवन. सो मराठी सिनेमासृष्टीकडनं एक टीजर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे आतली बातमी फुटली. खरं तर हे ज्यावेळेला तुम्ही फास्ट म्हणायला जाता ना, तेव्हा आतली बातमी फुटली, आतली बाटली फुटली असंच म्हटलं जातंय माझ्याकडनं तरी. आय डोंट नो अबाउट यू. बट येस गाईज, आता कसं वाटलंय मला हे टीजर पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, कास्टिंगमध्ये आपल्याला दिसतंय सिद्धार्थ जाधव, त्याच्यानंतर मोहन आगाशे, प्रीतम कागणे, रोहिणी हट्टंगडी. सगळ्यात आधी स्टारकास्ट एकदम तगडी दिसते, कारण का आपण आपल्या लहानपणापासून रोहिणी हट्टंगडी किंवा मोहन आगाशे यांचे चित्रपट पाहत आलेलो आहोत आणि भयंकर सुंदर आणि अतिशय दर्जाचे असे कलाकार आहेत. आणि त्याच्याचमुळे जेव्हा-जेव्हा ते दिसतात मोठ्या पडद्यावरती, तेव्हा-तेव्हा नक्कीच आपण विश्वास ठेवू शकतो, की चांगलं काम त्यांनी केलेलंच असणार आहे बाबा. त्यामध्ये काही म्हणजे अगदी दुसरं मत येतच नाही. गोष्ट जर का बोलायची झाली सिद्धार्थ जाधवबद्दल, तर मला जेन्युइनली असं वाटतं, की सिद्धार्थ जाधव ॲक्चुअली खूप-खूप टॅलेंटेड ॲक्टर आहे. पण जेव्हापासून ना तो बॉलिवूडमध्ये फार जास्त सिनेमे करायला लागला, तेव्हापासून मग मराठी सिनेमासृष्टीतल्या बऱ्याच लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, की तो ना रणवीर सिंगसोबत राहून त्याचा ड्रेसिंग सेन्स, त्याचा ड्रेसिंग फॅशन त्याने त्या त्या पद्धतीचा केलेला आहे. पण मला असं वाटतं, की कोणी काय कपडे घालावे ज्याच्या त्याच्या वरती असतं. पण तो जेन्युइनली खूप चांगला ॲक्टर आहे. कारण आता थांबायचं नाही, हा त्याचा अगदीच उद्या चित्रपट एक रिलीज होतोय आणि मला असं वाटतं, की जेव्हा-जेव्हा त्याने सीरियस भूमिका केलेल्या आहेत किंवा जेव्हा-जेव्हा त्याने हसवण्याचा प्रयत्न केलाय, दोन्ही ठिकाणी तो अतिशय उत्तम काम करताना आपल्याला दिसतो. आणि फार कमी असे कलाकार असतात, जे आपल्याला हसवू पण शकतात आणि रडवू पण शकतात. त्यातच भरत जाधव हे पण एक नाव येतं, त्यातच लक्ष्मीकांत बेर्डे हे पण नाव येतं, त्यातच अशोक सराफ हे पण नाव येतं आणि त्याच्याचमुळे ज्यावेळेला असे कलाकार आपल्याला दिसतात ना, तेव्हा-तेव्हा नक्कीच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आता या चित्रपटाचा एकंदरीत जर का प्लॉट आपण पाहिला, तर बायकोला मारण्याचे 4 स्टेप्स शोधून काढलेले आहेत मोहन आगाशे यांनी. आता एवढा सुंदर असा संसार केल्यानंतर असं काय होतं बाबा रे त्यांच्या आयुष्यात, की त्यांना त्यांच्या बायकोला म्हणजेच रोहिणी हट्टंगडीलाच मारावसं वाटतंय आणि त्यासाठी मग ते हायर करतायत आय थिंक सिद्धार्थ जाधवला आणि मग कुठल्या-कुठल्या पद्धतीने ते मारू शकतात, काय-काय स्ट्रॅटेजीज ते आणू शकतात. याच्या अवतीभोवती अतिशय विनोदी अशा पद्धतीने त्यांनी हा प्लॉट रचलेला आपल्याला दिसतोय. आता मंडळी, या चित्रपटाचा टीजर पाहता क्षणीच मला वाळवीची आठवण झाली. आठवतोय ना वाळवी चित्रपट? यार अजून सुद्धा मी तुम्हाला सांगते, की तो वाळवी चित्रपट इतका बाप चित्रपट होता, पण त्याला फारसा प्रतिसाद नाही दिला गेला. जर का सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी तो उचलून धरला असता, तर तो अजून जास्त कमाई करू शकला असता. पण खूपच स्लोली त्याने मला असं वाटतं एक कमाई केली बॉक्स ऑफिसवरती. कारण फार हळू लोकांपर्यंत वर्ड ऑफ माउथने तो पोहोचला. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन, की अगदी त्याच एक पद्धतीचा मला हा सिनेमा जाणवतोय. कारण तिकडे सुद्धा कॉमेडी होती, इकडे सुद्धा कॉमेडी आहे. तिकडे सुद्धा नवरा आणि बायको एकमेकांच्या जीवावरती उठले होते मारण्यासाठी आणि इकडे पण अगदी तसंच आपल्याला दिसतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की या चित्रपटामध्ये म्हणजे आता मी बोलते आतली बातमी फुटली या चित्रपटाबद्दल. तर या चित्रपटामध्ये ॲक्चुअली आपल्याला बऱ्यापैकी काही पंचेस लँड होताना दिसतंय. म्हणजे सगळ्यात आधी सिद्धार्थ जाधवचा हा तुम्ही जर का सीन पाहिला, की हेल्मेटचं दुकान असतं रस्त्याच्या बाजूला आणि तो तिथे असा उभा आहे डोक्यात हेल्मेट घालून. तर मला असं वाटतं, की आय थिंक काही फ्रेश कॉमेडी नक्कीच ऑफर करू शकेन हा चित्रपट. टिपिकल नॉन-व्हेज आणि डबल मीनिंगची घाणेरडी कॉमेडी नाही आणि ते बघितल्यामुळेच मी या चित्रपटासाठी थोडीशी पॉझिटिव्ह आहे. आता जर का आपण विचार केला एकंदरीत प्रोडक्शन व्हॅल्यू आणि त्याचं फारसं काही आपल्याला खूप रिच असं प्रोडक्शन व्हॅल्यू नाही जाणवत आहे ऑफकोर्स. कारण हे तेच चित्रपट असतात 1, 2, 3 कोटीमध्ये बनवलेले आणि मग अगदीच एखादा छोटासा विषय काहीतरी सुचलेला असतो. मग त्याला फुलवत ते चित्रपट घेऊन येतात. पण लाइक आय सेड, वाळवी सुद्धा अगदी खूपच कमी बजेटमध्ये बनलेला होता. पण कारण त्याचा स्क्रीन प्ले ॲक्चुअली खूप टाईट होता. खूप गमतीशीर पद्धतीने रचलेला होता आणि म्हणून जर का याही चित्रपटाचा स्क्रीन प्ले खूप सुंदररित्या रचलेला असेल, तर मला असं वाटतं हा चित्रपट सुद्धा चांगली कमाई कदाचित करू शकेल. आता एकंदरीत हे माझं मत होतं या चित्रपटाबद्दल. 6 जूनला हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये येणार आहे. बऱ्यापैकी त्यांनी चांगली स्ट्रॅटेजी केली आहे, की बरंच आधी टीझर आणलंय. आता साधारण एक 15 आठवड्यानंतर कदाचित ते ट्रेलर अपलोड करतील आणि मग एक चांगलं प्रमोशन जर दिसलं, तर कदाचित या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळू शकेल. बाकी ट्रेलर आल्यानंतर ॲक्चुअली सगळं काही उघड होतं. बाकी तुमचं काय मत आहे राव या सस्पेन्स, ड्रामा, थ्रिल, कॉमेडी जॉनरच्या फिल्मबद्दल? कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. बोलूया जरा तिथे. बाकी मराठी चित्रपटसृष्टीच्या सगळ्या अपडेट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ट्रेलर आणि टीझर जे की युजुअली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत नाही, त्याला आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आपला रिव्ह्यूच्या माध्यमातनं. तर या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूच यात आपण. तुमची काय मतं आहेत एकंदरीत आणि अजून काही सजेशन्स असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.